सुरू झालं. थोडं आय थिंक तुम्ही थोडंसं मागे हे दिसणार इथे बघा. ओके, कमेंट सगळं तुम्हाला इथे दिसणार ओके. या बाजूला. आणि प्रश्न प्रश्न म्हणजे जे कोणी कमेंट्स करते ते सगळे इथे दिसणार. ठीक. तर ते बघून तुम्ही क्वेश्चन आन्सर करू चल. शकता. ठीक आहे सर, ठीक आहे, सुरू करू. एक 2 मिनिटं थांबा. 10 o'clock होऊ द्या. हां, हे बघा. चालेल. ठीक आहे, तर हे शेअर करतो. बरं, सुरू करू. हो. नमस्कार, मी वैशाली यादव, समाजसेवक, कृष्णा हॉस्पिटल कराड. आपल्या सर्वांचे या फेसबुक लाईव्हवरती स्वागत करते आणि या आशा करते की या महामारीमध्ये, कोविड महामारीमध्ये आपणा सर्वांचे मनोबल व मानसिक स्वास्थ्य चांगले आहे किंवा उत्तमोत्तर राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. 10 ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा होतो. त्याच्या मागचा उद्देश खरा तर जनजागृती करणे हाच असतो. त्यानिमित्ताने मानसोपचार विभाग, कृष्णा हॉस्पिटल कराडतर्फे आम्ही आरोग्य सप्ताह साजरा करत आहोत. या वर्षीची थीम ही मेंटल हेल्थ फॉर ऑल अशी आहे. त्यानिमित्ताने मानसोपचार विभाग, कृष्णा हॉस्पिटल तर्फे मानसिक आरोग्य सप्ताह साजरा होत आहे. याआधी माझ्या 2 सहकारी डॉक्टर मेघना, मानसोपचार तज्ज्ञ, यांनी रुग्णाविषयीची चर्चा केलेली आहे. तसेच सौ शैलजा पाटील ह्या सायकोलॉजिस्ट, त्यांनी आपल्या मानसिक आजार तसेच स्वास्थ्य याबद्दलची चर्चा केलेली आहे. मी आज माझा विषय समाजसेवकाची भूमिका मानसिक स्वास्थ्यामध्ये काय असू शकते. तुम्ही म्हणाल मानसिक स्वास्थ्य आणि समाजसेवक यांचा काय संबंध असतो, याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. तुमचे काही प्रश्न असतील तर निश्चितच तुम्ही मला विचारू शकता. खाली ठेवू. समाजसेवक हा खरं तर ट्रेंड असायला हवा. ट्रेंड म्हणजे प्रशिक्षित असायला हवा. त्याला मानसोपचाराचे नॉलेज असायला हवे. तसेच सोशल केस स्टडी वर्कचे प्रॅक्टिस अनुभव असणे हे खूपच गरजेचे असते. ती व्यक्ती साधारण स्किलफुल, ट्रेंड, नॉलेजेबल असेल तर तिच्यामध्ये काही गुणवैशिष्ट्यांचा वापर वेळोवेळी तिने करणं गरजेचं आहे. जसं की डिटॅचमेंट, अटॅचमेंट, सिम्पथी, इम्पथी, सर्व बाजूंचे इथिक्स वापरून तिने हे काम करायला हवं. तिच्यामध्ये समाजसेवकामध्ये एक लीडिंग कॅपॅसिटी असायला हवी, जेणेकरून सकारात्मक अप्रोच घेऊन असर्टिव्हली काम करण्याचा प्रयत्न तिने करायला हवी. रुग्णाबरोबर काम करत असताना रुग्णाबद्दलची गोपनीयता बाळगणे हे निश्चितच महत्त्वाचे आहे. मनोसामाजिक कार्यकर्ता म्हणून अनेक रुग्णाशी, प्रत्यक्ष रुग्णाशी, त्याच्या कुटुंबियाशी, तसेच अनेक संस्थांशी समाजसेवकाचा संबंध येत असतो. तो वेगवेगळ्या संस्थांना
संस्थांशी कोऑर्डिनेट करून रुग्णांना जास्तीत जास्त चांगला उपचार देण्याचा प्रयत्न हा होत असतो. मानसोपचार विभागात आलेल्या रुग्णांची प्रत्यक्ष सर्व इतिहास घेणे, रुग्णाला होणाऱ्या त्रासाची, त्याच्या मागील त्रासात कशामुळे झाला आहे, रुग्ण व कुटुंब यांच्यातील क्रायसिस संपवण्याचा किंवा कमी करण्याचा प्रयत्न करणे, अशी महत्त्वाची भूमिका ही समाजसेवक करत असतो. कधी कधी रुग्णाचे निदान झाल्यानंतर कुटुंबाची रिएक्शन ही खूप भयानक असते. त्यांना रुग्ण हा अम, त्यांना हे निदान स्वीकारण्यास मदत करणे किंवा उपचार करणे हे खूप महत्त्वाचे असते. रुग्णातील वागणुकीतील बदल कुटुंबाला समजावून सांगणे किंवा रुग्णाच्या उपचारात मोफत आर्थिक समस्या असतील तर त्याला मोफत उपचार करून देण्यासाठी, हॉस्पिटलच्या सुविधांचा रुग्णांना फायदा करून देण्यासाठी समाजसेवक हा प्रयत्नशील असतो. कम्युनिटीमध्ये काम करत असताना मानसोपचार मानसिक आजाराबद्दल अवेअरनेस निर्माण करणे हेही खूप महत्त्वाचे काम हा समाजसेवक म्हणून करत असतो. रुग्ण बरा झाल्यानंतर औषधोपचार घेत असताना त्याचं पुनर्वसन करणं हेही खूप महत्त्वाचं काम समाजसेवक करत असतो. रुग्णाचं पुनर्वसन करताना व्होकेशनल रिहॅबिलिटेशन संस्था असतात. जसं उदाहरणार्थ कराडमध्ये संजीवनी स्कूल आहे, जी प्रशिक्षण देऊन मतिमंद मुलांना प्रशिक्षण देते. उदाहरणार्थ शिवणकाम करत असतात किंवा फाईल निर्माण करणे, मेणबत्त्या तयार करणे, जेणेकरून त्या रुग्णांना सक्षम करणं हे खरं तर प्रशिक्षण देण्यामागचा उद्देश असतो. आता रुग्णाच्या पुनर्वसनामध्ये खरी प्रक्रिया त्याच्या परिसरातच सुरू होते. उदाहरणार्थ कुटुंबामध्ये पुन्हा रुग्णाला सांभाळून घेणे किंवा त्यांचं संवर्धन करणे हा पुनर्वसनाचा मुख्य उद्देश असतो. समाजात, कुटुंबात त्यांचे पूर्वीचे स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न करणे हा पुनर्वसन करण्यामागचा उद्देश असतो. कधी कधी मनोसामाजिक आणि व्यावसायिक कौशल्य पूर्ण प्राप्त करून दिल्यानंतर त्यामुळे त्याला उत्पन्न मिळतेच, पण आत्मविश्वासही वाढीस लागण्यासाठी प्रयत्न होतो. उदाहरणार्थ पुण्यामधील सहाई संस्था हे पुनर्वसनाचं काम करत आहे. ॲडिक्शन सेंटर किंवा जाणीव जागृतीचं काम, स्किझोफ्रेनिया जाणीव जागृतीचं काम हे सारख्या संस्थांमार्फत किंवा अनेक NGOज मानसिक आरोग्याबाबत अवेअरनेस करण्यासाठी पुढे येत आहेत. समजा एखादा रुग्ण खूपच व्हायलेंट आहे किंवा ॲग्रेसिव्ह आहे आणि त्याच्यावर पोलीस केस झालेली आहे किंवा आक्रमक आहे, तर त्याच्यासाठी आपण काय करायला हवं? अशा रुग्णांना त्याचं पुनर्वसन करायला किंवा त्याचा उपचार करण्यासाठी एक प्रोसेस आहे. त्या रुग्णासाठी रुग्णाला पोलीस कस्टडीत, कारण पोलीस केस असल्यामुळे पोलीस कस्टडीत त्या रुग्णांना ठेवलं जातं. पण मॅजिस्ट्रेट त्यांना कोर्टातर्फे त्यांना कोर्ट किंवा मॅजिस्ट्रेट त्यांना ऑर्डर देतं की रुग्णाचे सायकॅट्रिक इव्हॅल्युएशन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल केलं जातं आणि शासकीय रुग्णालयात मग त्याची मानसोपचार तज्ज्ञांच्याकडून मानसिक आजाराबद्दलचा दाखला मिळवला जातो आणि त्याच्यानंतर दाखला मिळाल्यानंतर शासकीय मनोरुग्णालयात त्या व्यक्तीचं रवानगी होते. बंदिस्त वॉर्डमध्ये उपचार देऊन रुग्ण बरे झाल्यावर रुग्णाला परत त्याच्या घरी पाठवले जाते. कधी कधी नॉन ॲग्रेसिव्ह असतात रुग्ण किंवा कधी कधी रुग्णांना काहीच सपोर्ट नसतो. अशा वेळेला काय करता येतं, तर त्या रुग्णाचे जे नातेवाईक आहेत त्यांनी स्वतः किंवा एनजीओची मदत घेऊन नातेवाईक एनजीओची मदत घेऊन त्या रुग्णांना मॅजिस्ट्रेटना अर्ज करू शकतात. मॅजिस्ट्रेट पुन्हा कोर्टाद्वारे किंवा मॅजिस्ट्रेट पुन्हा ऑर्डर देतात. रुग्णाची सायकॅट्रिक इव्हॅल्युएशन करून मानसोपचार तज्ज्ञ
त्यांना सर्टिफिकेट देऊ करतं आणि त्याची पुन्हा रवानगी शासकीय मनोरुग्णालयात होते. समजा त्यांचे नातेवाईक कोणी सांभाळायला नसेल तर पुन्हा त्यांना शासकीय संस्थांमध्ये दाखल करून पुनर्वसन करण्याचा प्रयत्न असतो. आता आपल्या घरामध्ये आपण रुग्णाचे पुनर्वसन कसं करू शकतो किंवा आपण एक समाज घटक असत म्हणून आपण काय करू शकतो, तर रुग्णाला आपल्या घरातल्या छोटे छोटे काम करण्याचा प्रयत्न देऊ शकतो. जर मोठं काम असेल तर ते छोटे छोटे भागामध्ये वाटून देऊ शकतो. वेळोवेळी त्याला त्याचं औषध घेण्यासाठी प्रयत्नशील असू शकतो. त्यानं स्वतःची कामं स्वतः करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. असं जर रुग्णांना आपण जर आपल्या समाजाच्या प्रवाहात आणलं गेलं तर नक्कीच रुग्णाला सुद्धा जीवनाचा आनंद घेण्याचा अधिकार असू शकतो किंवा अधिकार आहेच. मानसिक या वर्षीची खरं तर जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्तची थीम ही हेल्थ फॉर ऑल आहे. आता हेल्थ फॉर ऑल म्हणजे काय हो, तर सर्वांसाठी मानसिक आरोग्य. आता मानसिक आरोग्य सर्वांसाठी म्हणजे 0 ते मृत्यूपर्यंतच्या सर्व वयोगटातील लोकांसाठी हे मानसिक आरोग्य असायला हवं. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा भारतीय समाजामध्ये कुटुंब संस्था ही खूप महत्वाची आहे. कुटुंबामध्ये जर समजा व्यक्ती ही किंवा कुटुंबामध्ये व्यक्तीला किंवा लोकांना प्रेम, आधार मिळत असेल, त्याच्या जे काही समस्या असतील त्या सोडवल्या गेल्या असतील, तर निश्चितच त्या व्यक्तीचे किंवा त्या लोकांचे मानसिक समस्या सोडून त्यांना निश्चितच आधार मिळतो. त्यामुळे मानसिक आजार उद्भवण्याचा प्रश्नच उरत नाही. पण अलीकडे मानसिक आरोग्य बिघडण्यासाठी काही सामाजिक व कौटुंबिक काय घटक आपल्याला त्रासदायक ठरतात किंवा बिघडण्याची काय कारण असतात ते आपण पुढे बघूया. उदाहरणार्थ समजा एखादी गर्भामध्ये असलेली आई किंवा गर्भामध्ये त्या आईला पोषक आहार मिळत नसेल किंवा तिचा वागणुकीत छळ होत असेल किंवा तिला मारहाण होत असेल, तर त्या निश्चितच त्या गर्भाचा वाढ व्यवस्थित होणार नाही किंवा तिला पोषक आहार मिळत नसतील तर त्या मेंदूचा वाढ होणारच नाही. उपचार मिळत नसतील तर निश्चितच त्या मध्ये दोष निर्माण होण्याची शक्यता असते. सुरुवातीची 2 वर्ष ही साधारण मेंदूचा वाढ हा खूप होत असतो. त्याचं जर पोषण व्यवस्थित झालं नाही तर मेंदूचे आजार निर्माण होण्याची शक्यता असते आणि भविष्यात मग ते शारीरिक आणि मानसिक दुर्बलता त्या व्यक्तीमध्ये येण्याची शक्यताही खूप असते. तसेच कौटुंबिक आधारच जर त्या व्यक्तीचा निघून गेला तर घरामध्ये समजा एखाद्या आई वडिलांचा मृत्यू झाला असेल तर समायोजन करताना त्या बाळाला किंवा त्या मुलाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असेल तर त्याच्या जीवनाकडे बघण्याचा हा दृष्टिकोन निश्चितच नकारात्मक होऊन जातं. म्हणजे निगेटिव्ह कॉग्निशन हे तयार होत राहतं आणि तो प्रत्येक समस्या हाताळताना भिऊ लागतो. समजा घरातच आई वडिलांचे सतत भांडणं होत असतील तर त्या घरातल्या मुलांना किंवा त्या घरातल्या सदस्यांना निश्चितच सतत तणावांना सामोरं जावं लागतं. समजा एखादी मनोरुग्ण व्यक्ती घरात असेल किंवा व्यक्तिमत्व दोष असणारी व्यक्ती जर घरात असेल तर तिला सांभाळताना अनेक घरातल्या सदस्यांची काय होत असते, एकदम हेळसांड होत असते किंवा कधी कधी खूप एक डॉमिनेटिंग व्यक्ती जर घरात असेल तर निश्चितच बाकीच्या लोकांचा किंवा व्यक्तींचा मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता खूप असते. समजा घरातच मुलांना चांगलं प्रेम मिळालं, हिडीस न करता समजावून सांगितलं तर त्यांच्या प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक प्रोत्साहन मिळालं
तर आधार मिळाला तर कुटुंबासारखा आधार मानसिक स्वास्थ्य आरोग्य राहण्यासाठी खूप महत्वाचा आहे. नंतरचा मुद्दा येतो तो शाळा. शाळेमध्ये मुलांचा सर्वांगीण विकास होत असतो. जसं की शारीरिक, सामाजिक, मानसिक, बौद्धिक. त्याचं सोशलायझेशन जास्त म्हणजे शाळेमध्ये होत असतं. दोस्ती, दुनियादारी ही पुन्हा परत शाळेमध्ये उद्भवत असते. जर समजा त्यांच्या शैक्षणिक गोष्टीत किंवा शैक्षणिक अकॅडमिक गोष्टीत त्याचा परफॉर्मन्स कमी होत गेला किंवा मानसिकरित्या तो खालावत गेला तर निश्चितच परत पुन्हा मानसिक आधार मिळणं आधार मिळत नाही. समजा गरिबीमुळे किंवा शिक्षण अधुरं राहिलं किंवा व्यसनाधीनता घरात असेल तर नक्कीच त्या असलेल्या मुलांचं शिक्षणामध्ये अभाव निर्माण होतो किंवा अशा वेळेला त्यांना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. आर्थिक चणचण भासली जाते. त्यामुळे त्यांची निर्णय घेण्याची क्षमता ही डळमळीत होते. नेहमी दुसऱ्यावर अवलंबून राहणे, शेअरिंग केअरिंग कमी पडणे, एखादी जबाबदारी आली तर दुसऱ्यावर अवलंबून राहून किंवा समस्या आली तर नाही म्हणता न येणे, सतत तणावात चिंताग्रस्त राहणे किंवा सायकोसोशल सिम्पटम्स सतत दिसत राहणे किंवा कधी कधी लहान मुलांमध्ये लैंगिक छळ होतं किंवा लैंगिक लैंगिक शोषण झाल्यामुळे निश्चितच त्याचा व्यक्तिमत्वामध्ये दोष निर्माण होऊन मानसिक आजार उद्भवू शकतात. आपली भारतीय संस्कृतीमध्ये बघा स्त्रिया आणि मानसिक आरोग्याचा पण खूप महत्वाचा संबंध आहे. भारतीय संस्कृती मुळातच पुरुष प्रधान असल्यामुळे त्या स्त्रीला दुय्यम स्थान आहे. मग कितीही ती सक्षम असेल किंवा कार्यक्षम असेल तरीही तिला तिच्या कामाचा उल्लेख हा जास्तीत जास्त आपल्या घरामध्ये होत नाही. क्वचितच एखाद्या स्त्रीचा खूप उल्लेख होतो किंवा तिच्या आरोग्याचा प्रश्न असेल तर तिला उपचार हे वेळेस मिळतात. गरिबी असेल किंवा व्यसने असतील तर स्त्रियांचा परत दुय्यम स्थान मिळते. बहुतेक वेळा स्त्रिया ह्या स्त्रियांच्या कामाला किंमत नसल्यामुळे तिला निवांतपणा किंवा निवांतपणा उपभोगण्याचा किंवा स्वतःसाठी वेळ काढण्याचा अधिकार खूप वेळा नाकारला जातो. शिवाय कुटुंबाकडून मुलांना जन्माला घालणे किंवा त्याचे संगोपन करणे इतकेच काम कधी कधी स्त्रियांना करावं लागतं. असे दडपण येत असतं. नेहमी कधी कधी स्त्रीचा छळवाद मानसिक छळवाद करत असते किंवा दूषणे देत असते. त्यामुळं सर्व कुटुंबच दडपणाखाली राहत असतं. कुठल्याही आरोग्य समस्यांच्या बाबतीत स्त्रीला पुरुषांच्या इतके शुश्रूषा मिळत नाही किंवा महत्व दिले जात नाही. स्त्रियांच्या वाट्याला नेहमी दुःख किंवा वेदनाच येत असतात. स्वतःचा नवरा नातेवाईक दुर्लक्ष करतात किंवा कधी कधी स्वतःच स्त्रिया आपल्या स्वतःला दुय्यम स्थान देतात किंवा त्यागाची भूमिका ही जास्त स्त्रियांमध्ये दिसून येते. कधी कधी मतिमंद मुली असतात त्यांना विशेष शाळांना पाठवले सुद्धा जात नाही. आमच्याकडे मी एक उदाहरण देऊ शकते इथं. आमच्याकडे एक महिला येते. तिचा मुलगा मतिमंद आहे. गेले 15 ते 18 वर्षापासून ती आमच्या मानसोपचार विभागात येत आहे. ती बाई म्हणजे ती महिला त्या मुलाला उपचार घेऊन परत मतिमंद स्कूल जी संजीवनी स्कूल आहे तिथे त्याला शाळेत घेऊन त्याच्याबरोबर 3-3 तास बसून गेलेली मी पाहिलेली आहे. म्हणजे मुलगा म्हणून तो कितीही सक्षम नसेल तर त्याला हे काम करण्याचं दुय्यम काम करण्याचं काम ही स्त्री करत असते. खरं तर स्त्रिया अशा रुग्णांना सांभाळताना किंवा कोणतेही नातेवाईक सांभाळताना त्यांनी स्वतःचं मानसिक आरोग्य चांगलं ठेवायला पाहिजे, शारीरिक आरोग्य चांगलं ठेवायला पाहिजे किंवा आपल्या स्त्रियांमध्ये असं काही रुग्ण असेल तर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता ही खूप असते. यापुढील एक मुद्दा मी हे करू शकते की आपल्या समाजात बघा
मतिमंद मुलाचं लग्न होऊ शकतं, फसवून केलं जातं. पण शक्यतो मतिमंद स्त्रियांना एकटंच आयुष्य घालवावं लागतं किंवा कधी-कधी एखाद्या सामाजिक संस्थांमध्ये त्यांना जबाबदारी झटकून म्हणजे घरातल्या लोकांनी जबाबदारी झटकून ठेवून दिलं असतं. समजा एखादी स्त्री ही मानसिक आजाराने त्रस्त असेल तर तिला कलंकित घोषित केलं जातं किंवा तिला आधार कुटुंबाकडून नाकारला जातो किंवा तिच्यामुळे घर कसं उद्ध्वस्त होत आहे हे सततचे टोमणे हे दिले जातात. कधी कधी समजा त्या स्त्रीला आजार आला असेल किंवा रुग्ण अ, असेल तर तिला माहेरी चक्क माहेरी पाठवलं जातं किंवा डायव्होर्स घेण्याची वृत्ती ही जास्त असते. पण लग्न करताना काही काही वेळा आपली जबाबदारी आपल्या कुटुंबाची जबाबदारी दुसऱ्यावर टाकण्यासाठी किंवा लग्न झाल्यावर अ, ती व्यक्ती सुधरेल म्हणून लग्न करण्याची ही प्रथा आपल्या समाजामध्ये जास्त दिसून येते. पण याउलट त्या त्या व्यक्तीला किंवा त्या रुग्णाला खूप सफर होत असतो. समजा दोन्ही पार्टी किंवा सासर माहेरनं सांगून की मानसिक आजार आहे किंवा मानसिक आजारासाठी उपचार घेण्याची गरज आहे असं जर सांगून आपण जर लग्न केलं तर निश्चितच ते दोघं मिळून स्वतःचा संसार फुलवू शकतात किंवा अ, पण याउलट बऱ्यापैकी मानसिक स्वास्थ्याला दुय्यम स्थान दिलं जातं किंवा वेळी ठरवून कलंकित घोषित करण्याची वृत्ती ही आपल्या समाजामध्ये फार दिसून येते. आता गरिबी आणि मानसिक आजार यांचा काय संबंध येतो तर गरीब जिथे गरिबी चा संबंध पुन्हा निकृष्ट मानसिक आरोग्याशी येतो. शहराकडे स्थलांतर होते किंवा कधी कधी झोपडपट्ट्यात राहावं लागतं. तिकडे मिळणारी आरोग्याची सुविधा ही पुन्हा खूप निकृष्ट पद्धतीची असते. अशा वेळेला शारीरिक कष्ट तर घ्यावेच लागतात किंवा आर्थिक चणचणी असल्यामुळे शारीरिक कष्ट करत करत असताना त्यांना पुन्हा मानसिक आजार पण उद्भवू शकतो. सतत दुःख वेदना सहन करावी लागते. भौतिक साधनांची कमतरता असल्यामुळे राहण्याची जागा घाणेरडी अनारोग्य असल्यामुळे अशा वातावरणात ताण व दुःखाचा सामना त्यांना नेहमीच करावा लागतो. आता सध्याचंच उदाहरण घ्यायचं असेल तर कोविड-19 आपण महामारी सगळ्यांनीच अनुभवलेली आहे. बघा ना, शहरामध्ये जे काम करणारे अशिक्षित लोक आहेत किंवा कामगार आहेत त्यांना पुन्हा लॉकडाऊनमुळे त्यांच्या घराकडे जाण्याची ओढ वाढली होती. त्यामुळे आर्थिक चणचण गेले 6-7 महिने लोक आर्थिक चणचण भासत आहेत. प्रत्येकाचा व्यवसाय हा थांबला गेलेला आहे. किंवा अशा वेळेला अँक्झायटी किंवा डिप्रेशन येण्याची शक्यता ही खूपच आहे. कारण कामच नाही तर खायचं काय? हा मोठा मुद्दा परत वाढीस लागतो आहे. अशा वेळेला व्यसनाधीनता पण वाढण्याची ही खूप शक्यता आहे. समजा एखादी व्यक्ती व्यसनाधीन असेल घरात, तर त्याचा नकळतपणे त्याच्या कुटुंबावर परिणाम होतो, समाजावर परिणाम होतो किंवा शिवीशाप, हाणामारी किंवा शारीरिक अ, अ, छळ हा वाढतो. नकळतपणे त्यांच्या मुलांना, त्यांच्या आई-वडिलांना ह्या सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागतात. त्याच्या पुढचा मी मुद्दा असा घेऊ इच्छिते, की वार्धक्यामधील मानसिक आरोग्य कसं बिघडू शकते. समजा 60-70 नंतर शारीरिक क्षमता ही कमी झाल्यामुळे शरीराची दुखणी पुढे येऊ लागतात. आजपर्यंत आयुष्य खूप सुंदर जगलेल्या व्यक्तीला अचानक आपलं शरीर काम न करण्यामुळे अस्वस्थ जाणवत शकते. त्यातच जर समजा आपल्या सहचार्याचा किंवा आपल्या नवऱ्याचा मृत्यू झाला असेल तर नक्कीच ती व्यक्ती एकाकी पडते. अर्थात त्यांच्या घरातल्या जी मुलं आहेत त्यांनी जर व्यवस्थित सांभाळ आणि आधार दिला तर वार्धक्य हे खूप सुखावह होऊ शकते. पण कधी कधी मेंदू आजार होतात, डिमेन्शिया सारखे आजार येतात. अशामुळे ती व्यक्ती खूप उदास राहू शकते. आता समजा एखाद्या मुलीमध्ये किंवा एखाद्या घरात एकच मुलगी आहे आणि त्या आई वडिलांना कोणी सांभाळायला नसेल तर त्यांची रवानगी सरळ वृद्धाश्रमात केली जाते. कारण तो जावई किंवा मुलगी ही जबाबदारी घ्यायला सक्षम नसतात किंवा आपली जबाबदारी धुडकावून लावू शकतात.
अशा वेळेला अशा अनेक घटक आहेत जे कौटुंबिक घटक आहेत, सामाजिक घटक आहेत, जे आपले मानसिक आरोग्य बिघडण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. मी एक उत्तम उदाहरण इथे देऊ शकते की आमच्याकडे एक स्त्री होती. तिला अँझायटी डिप्रेशन हे होतं. पुनर्वसनासंबंधित मी बोलते. तर तिला म्हणजे खूप डिप्रेशन होतं. आता त्याच्यानंतर तिला औषधोपचारासाठी सुद्धा गोळ्यासाठी सुद्धा तिला पैसे उपलब्ध होत नव्हते. आम्ही असं काउन्सिलिंग करताना किंवा तिला तिची हिस्ट्री जेव्हा आम्ही घेतली होती, तेव्हा असं दिसून आलं की अरे तिला काहीच काम करता येत नाही. पण तिला एक खूप उत्तम स्वयंपाक करता येत होता. तर अशा वेळेला आम्ही तिला छोटी-छोटी गोष्टीसाठी म्हणजे सुरुवातीला आम्ही आमच्याच सहकाऱ्यांना नाश्ता देण्याचा साठी आग्रह केला. तिला तो कॉन्फिडन्स वाढत गेला. नकळतपणे तिचं अर्निंग वाढत गेलं. आता ती खूप मोठ्या प्रमाणात खरं तर मेस चालवते आहे. म्हणजे पुनर्वसन रुग्णाचे पुनर्वसन करण्यासाठी आपण आपल्या आजूबाजूचेच क्षेत्र निवडले. सगळ्यांनीच ते संस्थांमध्ये किंवा रुग्णांना दाखल करण्यासाठी गरजेचं नसतं. खरं तर कितीतरी रुग्ण हे आपल्या आजूबाजूलाच असतात. पण आपली एक भारतीय संस्कृती अशी आहे की जी कुटुंब संस्था ही आपली खूप चांगली आहे की त्या अशा रुग्णांना आपण आपल्या घरातल्या लोकांना आधार देतो, सांभाळून घेतो. त्यामुळं निश्चितच आपलं त्यांचं आरोग्य संवर्धन हे चांगल्या प्रकारे होत असतं. आता मानसिक आजारामध्ये बरेच समज किंवा गैरसमज किंवा काही तथ्य आहेत. आता ते कोणकोणते आहेत? तर मानसिक आजार कोणालाही होऊ शकतो. अर्थात तो कुठल्याही जाती धर्माचा असू दे किंवा त्याचं कितीही लिव्हिंग स्टँडर्ड हाय असू दे, ते कोणालाही माणूस म्हणल्यानंतर मानसिक आजार हा येणारच. पण आपल्या इकडे मानसिक आजारांना किंवा मानसिक आरोग्याला हे दुय्यम स्थान दिले जाते. त्याच्याकडे फारसं लक्ष कोणाचंच नसतं. काय वेडा झालायस काय? किंवा मानसिक आजाराविषयी बोलण्याबद्दल एक कलंकित मानलं जातं. तर हे करणं खरं तर चुकीचे आहे. तर वेळीच माहिती घेतल्यास किंवा मानसिक आजाराविषयी उपचार घेतल्यास निश्चितच बरा होऊ शकतो. साधारण 99 ते 96% मानसिक आजार ट्रीटेबल असतात. 3 ते 4% लोक ही म्हणजे त्यांना ज्या अवस्थेत आहेत अशा अवस्थेत आपल्याला सांभाळणं गरजेचं असतं. सर्वसाधारण मानसिक आजार हे अनुवंशिक असतात असा एक समज आहे. साधारण काही प्रमाणात तीव्र स्वरूपाचे जे मानसिक आजार असतात ना, ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाऊ शकतात. उदाहरणार्थ समजा आता माझ्या घरात डायबिटिक आहे. माझे आई वडील असतील तर ते माझ्याकडे यायलाच पाहिजेत असं नाही. मी जर त्याविषयी उपचार घेतले किंवा मी जर त्याविषयी थोडी जागरूक असेल तर निश्चितच मला शुगर येण्याचे कारण नसते. असंच आपल्या मानसिक आजाराबाबत असू शकतं. मानसिक आजार असणाऱ्या रुग्णांची मुलं ही बहुतांशी ही नॉर्मल जीवन जगू शकतात किंवा नॉर्मलच असतात. मानसिक आजार असणारी व्यक्ती ही लग्न व नोकरी करू शकते का? असा एक प्रश्न मला आलेला आहे. तर मी असं म्हणेन निश्चितच करू शकते. समजा कारण साधारण मायनर म्हणजे बरेचसे सौम्य प्रकारचे जे मानसिक आजार असतात ना, ते खूपच ट्रीटेबल असतात आणि परत आयुष्य व्यवस्थित व्यतीत करू शकतात. आता एक उदाहरणच द्यायचं झालं जे सगळ्यांना माहीत आहे, दीपिका पदुकोण. ही 2015 मध्ये तिनं डिक्लेअर केलं होतं की मी डिप्रेशनची लक्षण किंवा मी डिप्रेशनची व्यक्ती आहे म्हणून. तर अशा जर उच्चभ्रू व्यक्ती स्वतः समोर येत आहे, तर आपण सुद्धा आपलं मानसिक आरोग्य जर बिघडलं असेल, तर निश्चितच आपण प्रोफेशनल मदत घ्यायला हवी किंवा समजा मला काही भावना दुखावत आहेत, तर मी कुणाकडे तरी व्यक्त व्हायला निश्चितच हे गरजेचं आहे. मानसिक आजारामध्ये लग्न तर करू शकतात, पण कौटुंबिक जबाबदारी सुद्धा घेऊ शकतात. जर मला लग्न करायचं आहे एका व्यक्तीबरोबर आणि त्याचा काहीतरी आजार किंवा काही प्रॉब्लेम असेल, तर हे आपण डिस्कशन करून दोघांना हे पटणार असेल ही समस्या,
तर आपण निश्चितच लग्न हे करू शकतो. पण फसवून किंवा मतिमंद असणाऱ्या व्यक्तीला न सांगताच लग्न करून दिलं जातं, असे आम्ही बरेच केसेस आम्ही पाहिलेले आहेत. तर अजून एक प्रश्न येतोय की मानसिक आजार असणाऱ्या व्यक्तींना आयुष्यभर औषधं घ्यावी लागतात का? तर मी असं म्हणेन, सौम्य स्वरूपाच्या जी काही आजार असतात हे निश्चितच आपण ट्रीटेबल असतात. पण काही जे आजार आहेत म्हणजे स्किझोफ्रेनिया सारखे, त्यांना किंवा बायपोलर डिसऑर्डर, त्यांना एखादी गोळी किंवा साधारणतः बरेच वर्ष औषधं घेण्याचीही गरज असते. आता जादू टोना किंवा भूतप्रेतामुळे किंवा कधी कधी मूठ मारणे असं आपण काही करणी असं काही मानसिक आजार होतात का किंवा त्यांच्यामुळे मानसिक आजार होतात का? तर मी असं म्हणेन की अजिबात नाही. कारण हे सर्व अंधश्रद्धा आहे. त्यामुळे मानसिक आजार समजा अ, आपल्या गावाकडे बघा, अशा मानसोपचार तज्ञच अवेलेबल नसतात. त्यामुळे अशा गोष्टींना जास्त महत्त्व दिलं जातं किंवा खरं तर मानसिक आजार हा मेंदूच्या रासायनिक बिघाडीमुळे, त्याला आपण असं चेष्टेत म्हणतो की केमिकल लोचा, या बदलामुळे किंवा कार्यपद्धतीमुळे, कौटुंबिक ताणतणावामुळे किंवा व्यसनाधीनमुळे उद्भवतात. किंवा वेळीच मानसोपचार तज्ञांचा जर आपण सल्ला घेतला किंवा मांत्रिक किंवा ऋषी यांच्याकडे उपाय करत राहिलं, तर मग असे आजार आपले खूप जुनाट होतात आणि बरे होण्यास नक्कीच मग वेळ लागू शकतो. आता मानसिक आजाराचं बरं होणं हे तुम्ही किती लवकर मानसोपचार तज्ञांना भेटलात किंवा किती औषधोपचार काटेकोरपणे तुम्ही पाळलेले आहेत किंवा नियमितपणे घेतले आहेत किंवा उपचार दरम्यान तुम्ही मानसोपचार तज्ञांना किती वेळा किती सहकार्य केले आहे याच्यावर अवलंबून असते. आपली एक मानसिकता असते बघा, एखादा क्रोनिक आजार असेल तर आपण अनेक मानसोपचार तज्ञ बदलू शकतो, त्याला काहीही कारण नसतं. पण प्रत्येक मानसोपचार घेताना किंवा मानसोपचार रुग्णासाठी मला इकडे बरं वाटत नाही तिकडे बरं वाटत नाही म्हणून वेळ आणि पैसा आपण घालवत जातो आणि निश्चितच मग असे आजार चिवट होत राहतात आणि बरे होण्यास खूप कालावधी किंवा वेळ निघून जाते. अजून एक प्रश्न असा येतो की शॉक ट्रीटमेंटमुळं काय म्हणजे पद्धतीमुळे काय परिणाम होत, काय परिणाम होतो किंवा शॉक ट्रीटमेंट कशी असते? तर मी असं म्हणेन की शॉक ट्रीटमेंट ही खूप चांगली उपचार पद्धती आहे. त्यामुळे काय होतं की बिघडलेलं रुग्णाचं जे बिघडलेलं आयुष्य आहे किंवा वेळ आहे तो, जर समजा गोळ्यांनी खूप वेळ लागत असेल तर शॉक ट्रीटमेंट दिल्यामुळे निश्चितच लवकर व्यक्ती त्या आजारातून किंवा त्या अवस्थेतून बाहेर यायला मदत होते. कधी कधी खूप सिव्हिअर रुग्ण असतात, आक्रमक ॲग्रेसिव्ह असतात, तेव्हा शॉक ट्रीटमेंट ही खूप मदत करते. किंवा कधी कधी पोस्टपार्टम सायकोसिस म्हणतो आम्ही त्याला, जिथे अ, अ, प्रसूतीनंतर येणारा आजार जे स्त्रियांमध्ये जास्त असतं, अशा वेळेला त्या बाळाला चं पोषण होणं आईकडून हे खूप महत्वाचं असतं. अशा वेळेला जर त्या आईला आजार असेल तर निश्चितच शॉक ट्रीटमेंटची खूप मदत ही होत असते. ही उपचार पद्धती खूप सुरक्षित आहे. जे पिक्चरमध्ये दाखवतात की खूप भयानक असं दाखवतात, असं काहीही नसतं. अ, अ, तर अ, हे उपचार घेतले तर खूप सुरक्षित असतं किंवा मानसोपचार तज्ञच हे शॉक ट्रीटमेंट ही देऊ शकतो. आता मी आणखी एक गोष्ट एक सांगू इच्छिते की मानसोपचार विभागामध्ये कोणकोणत्या कोणकोणती गोष्टी आपण कोणते उपक्रम राबवले जातात. तर मानसोपचार विभागामध्ये ही एक टीम वर्क असतं. खरं तर टीमच आहे. आमच्या इथे काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट आहेत, सायकॅट्रिस्ट आहेत, तसेच मी समाजसेवक म्हणून काम करत आहे. आमची ही टीम वर्क किंवा काउन्सिलिंग
सायकोलॉजिस्ट किंवा काउन्सिलर आमच्याकडे आहे. त्यामुळं विविध उपक्रम आम्ही नेहमीच चालवत असतो आणि ह्याचाच भाग म्हणून आपण आज फेसबुक लाईव्ह वरती आहोत. जेणेकरून मानसिक आजाराचा अवेअरनेस वाढवणं, मानसिक आजार बद्दलची जी काही चुकीचे ग्रह आहेत हे सांगणं यासाठीच आम्ही प्रयत्नशील असतो. त्यामध्ये मग चाइल्ड गायडन्स क्लिनिक साठी काम केलं जातं किंवा शाळा कॉलेजमध्ये जाऊन अवेअरनेस वाढवला जातो. त्यांचे विविध उपक्रम आम्ही राबवतो. जसं की स्ट्रेस मॅनेजमेंट साठी आम्ही अवेअरनेस घेतो मुलांची. किंवा बघा आपण आता आजकाल मुलांमध्ये आत्महत्येचं प्रमाण हे जास्त वाढलेलं आहे. किंवा त्यासाठी आम्ही वैयक्तिक समुपदेशनासाठी खूप महत्त्व देतो. विविध चाचण्या घेतो, जसं की ॲप्टिट्यूड टेस्ट, वर्कशॉप, स्टडी स्किल वर्कशॉप घेतलं जातं. किंवा मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी पुन्हा आम्ही आत्मभान अशासारख्या शिबिरं आयोजित, मे महिन्याची सुट्टीत शिबिरं आयोजित करतो. तसेच आपल्या इकडे सेल्फ हेल्प ग्रुप हा मीटिंग ही होते. याच्यामध्ये काय होतं की रुग्ण स्वतःच म्हणजे रुग्ण स्वतःच एकत्रित येऊन उदाहरणार्थ अल्कोहोलिक अनोनॉमिस सेल्फ हेल्प ग्रुपचं उदाहरण घेऊया. तर ती मद्यपी लोक एकत्र येऊन स्वतःचे अनुभव इकडे शेअर करतात. जेणेकरून त्याच्यामुळे काय होतं की एक फिलिंग येतं की अरे मी एकटाच मद्यपी नाहीये, माझ्यासारखे अनेक लोक या समस्येत अडकलेले आहेत. त्याच्यामुळे ते स्वतः बाहेर येण्यास स्वतः कसं ती मदत स्वतः केलं किंवा उपचार पद्धती कोणकोणत्या घेतल्या त्यामध्ये त्या मीटिंगमध्ये एक समभावना येते. काही त्यांच्या समस्या असतील त्या एकमेक सोडवण्याचा हा प्रयत्न नक्कीच असतो. तसेच आपल्या इथे स्किझोफ्रेनिया ग्रुप्स, स्किझोफ्रेनियाच्या ग्रुप मीटिंग किंवा ग्रुप थेरपी ही घेतली जाते. यामध्ये जे रुग्ण आहेत त्यांचे जे नातेवाईक आहेत ते एकत्र येऊन आपले ज्या समस्या आहेत त्या व्यक्त होतात किंवा एकमेकाला काय मदत करता येईल किंवा एखादी थेरपी, एखादं औषध यासाठी आलेलं आहे का, चांगलं आलेलं आहे का, आपण एकमेकांना हा भाव निर्माण होतो आणि ते एकत्रित मीटिंग घेतात. आता मानसिक आरोग्य जपण्यासाठी पुन्हा आपण काय करू शकतो, मी जाता जाता थोडक्यात सांगू इच्छिते. तर ही मानसिक आरोग्य चांगले राहणे ही खरं तर प्रत्येकाची हक्क आहे, अधिकार आहे. आता याची सुरुवात आपण कुठून करू शकतो? तर मी तर म्हणते मी स्वतःपासून करेन किंवा मी माझ्या कुटुंबापासून करते. मी माझं कुटुंब सोडून मी जर दुनियादारी करत बसले तर माझं मानसिक स्वास्थ्य, माझ्या घरच्यांचं मानसिक स्वास्थ्य कोण बघणार? ही माझी प्रत्येकाची जबाबदारी असायला हवी. समजा मी याच्यासाठी मी काय करू शकते? समजा माझ्या नात्यामध्ये विसंवाद असेल तर तो सुसंवाद करण्यासाठी मी प्रयत्नशील असेल किंवा माझ्या नातेसंबंधात विनमुक्त करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न निश्चितच करेन. मूलभूत नियम मी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेन किंवा कम्युनिकेशन जो आहे, सुसंवाद म्हणूया, तो खरं तर आपली नाते संबंध घट्ट करण्यासाठी ची खूप महत्वाची गुरुकिल्ली आहे असं मला वाटतं. मानसिक समस्या विवेकनिष्ठेने किंवा एखादी व्यक्ती आपल्या कुटुंबातली जर त्या दृष्टीने जर सोडवण्याचा प्रयत्न केला त्रयस्थ भूमिकेतून तर निश्चितच तिथं आपला अहंकार दुखवला जाण्याची शक्यता ही खूप कमी असते. कुटुंबातील व्यक्तीने समजा एखादा रुग्ण आहे किंवा त्याला भविष्यात कोण सांभाळणार, एखादा मतिमंद असतो किंवा स्किझोफ्रेनिक असतो, तर अशा रुग्णांचं पुढे काय होणार अशी एक चिंता घरातल्या लोकांना उद्भवत असते. तर अशा वेळेला आपण सगळे सोयऱ्यांना त्या व्यक्तीची शुश्रूषा किंवा त्या व्यक्तीचं भविष्याचं पालकत्व देण्याचा प्रयत्न इन्व्हॉल्व करणं हे गरजेचं आहे. म्हणजे जेणेकरून ते आई वडील निश्चिंतपणे राहू शकतील. तसेच आपण काहीतरी समजा काहींना आर्थिक समस्या असतील तर आपण थोडंसं मदत केली म्हणून काय होईल?
अशी एक भावना जर आपण ठेवलं स्वतःपुरतं मर्यादित आयुष्य जगण्यापेक्षा आपण सखोल आणि सकारात्मक दूरदृष्टी ठेवली तर निश्चितच प्रत्येकाचं आयुष्य सुंदर होऊ शकतं. तसेच रुग्ण व नातेवाईक एकत्र होऊन येऊन जर आपण अशी ही चळवळ निश्चितच ही चळवळच म्हणावी लागेल किंवा ही प्रोसेस आहे सर्वांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी. हे निश्चितच आरोग्य चांगलं राहिलं तर आपण मानसिक स्वास्थ्यासाठी जी इन्व्हेस्ट करतोय किंवा इन्व्हेस्टमेंट होते ती निश्चितच चांगली राहण्यास मदत होईल. आपण आयुष्याबद्दल मला काय मिळालं नाही याबद्दल जर दुःख व्यक्त करण्यापेक्षा मला काय मिळालंय याबद्दल जर ग्रॅटिट्यूड आपण व्यक्त ठेवली वेळोवेळी जर माझं चुकलं असेल तर मी खरंच चुकली आहे हे मान्य केलं किंवा अहंकार वृत्तीने जर आपण राहिलो तर कमी करून एकमेकांना सहाय्य केलं आधार दिला तर निश्चितच पुन्हा आपल्या कुटुंबामध्ये समाजामध्ये एक एक सकारात्मकता येईल आणि आपल्या आरोग्य मानसिक आरोग्य निश्चितच चांगलं होण्यास मदत होणार आहे. प्रत्येक प्रश्नाला जर समाजात उद्भवली तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक प्रश्नाला थोड्या काळानंतर तरी प्रश्न उत्तर असतंच. फक्त ते पेशन्स असायला हवे. त्यामुळे निश्चितच आपल्याला आता काहीतरी माझ्या आयुष्यात घडलंय म्हणून थकून जाण्यापेक्षा आपण ते धैर्याने जर सामोरं गेलं तर माझं आयुष्य निश्चितच चांगलं आणि सुंदर होण्यासाठी फरक पडू शकतो. मी जाता जाता मला वाटतं मी समाजसेवक आणि मानसिक आरोग्य या संबंधीची माहिती मी दिलेली आहे. उद्या याच वेळी आपल्या समोर शुभांगी जमाले काउन्सिलर त्या मानसिक आजाराबद्दल समुपदेशन हा विषय घेऊन येणार आहे. निश्चित तुम्ही पुन्हा येऊ शकता. या सेशनमधून मी निश्चित आपणासमोर उपयुक्त माहिती दिलेली आहे. मी आशा करते की याचा उपयोग आपणा सर्वांना निश्चितच होईल. जरुरी तेव्हा जर तुम्हाला प्रोफेशनल मदत लागली तर तुम्ही मानसोपचार विभागात येऊन निश्चित मदत घेऊ शकता आणि आपले आरोग्य सुंदर ठेवू शकता. मी आपणा सर्वांचे पुन्हा आमच्या मानसोपचार विभागातील टीमकडून धन्यवाद देते आणि हे सेशन इथं संपलं असं मी म्हणत करते. थँक्यू सर. हो गया क्या?